की तिथल्या स्थानिक लोकांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा. दुसरी एक बातमी वर्तमानपत्रात आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समध्ये कालही आली, आजही आली, की शक्तिपीठावर प्रचंड खर्च होतो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या सरकारने निर्णय घ्यावा. एकतर शक्तिपीठ करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुमच्या चॅनल्सचे आणि या राज्यातल्या लहान मुलांचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्या पद्धतीने मुलं ट्विट करतायत, तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत आणि व्हिडिओज बनवून पाठवत आहेत. आजच मला एक फोन मेसेज आला आहे की पुण्यामध्ये एक मुलगी ही ॲक्सिडेंट झाला आहे तिच्या खड्ड्यांमुळे. आत्ताच बातमी आली. नाशिकमध्ये आंदोलनं रोजच चालू आहेत आणि फक्त नाशिक किंवा पुण्याची नाही, ह्या राज्यात सगळ्या भागांमध्ये खड्डे में रस्ता की रस्ते में खड्डा अशी परिस्थिती असताना हे रिपेअर पहिलं करा, म्हणजे आहे ते मोडकं नीट तरी करा ना, आणि पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधतात. आणि आर्थिक अडचण आहे का? राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे हे सगळा डेटा सांगतो. या सगळ्या परिस्थितीत पहिले आहेत ते रस्ते नीट करावे महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर एवढा मोठा प्रोजेक्टचा घाट घालावा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला. कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळाली नाहीत म्हणून 2 दिवसांचं मुंबईमध्ये आंदोलन होते, कसं बघते असं? नाही, ते माझ्याही वाचनात आलं की कालपासून महाराष्ट्रातले सगळे ज्या लोकांनी कामं केली त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत. हा विषय अतिशय गंभीर आहे. मला एक कळत नाही की जर म्हणजे एकीकडे तुम्ही शक्तिपीठ हजारो करोडो रुपयाचा प्रोजेक्ट करताय आणि तुम्ही ज्यांनी कामं केली आहेत पूर्ण जी मेरिटवर आहेत त्यांना निधी देत नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यासाठी निधी नाही आहे या सरकारकडे आणि मग पुन्हा नवीन हजारो करोडो रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत. ते मला समजतच नाही की महाराष्ट्र सरकारचं आर्थिक धोरण नक्की कुठल्या दिशेने चाललं आहे. अतिशय चिंताजनक आहे. अभिजित जिमकेंनी खरं तर ज्या शाळांचा सरकारी विषय घेतला त्यानंतर आता शासनाकडून GR पारित करण्यात आला की या शाळांमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव करण्यात आलेला, या शाळांमध्ये शूटिंग करण्यास बंदी करण्यात आलेली आहे. कुणाला त्या ठिकाणी शूटिंग करून दिली जाणार नाही. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. हा निर्णय जो आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. ही आपल्याला मनमोकळे श्वास घेण्याचा, बोलण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केला आहे. त्याच्यामुळे अशी ही चोरी लपवण्याचा जो अतिशय दुर्दैवी हा प्रयत्न चालला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. प्रत्येकाने व्हिडिओ काढावे आणि त्यांची कंप्लेंट द्यावी. हे सरकारचं चुकीचं धोरण आहे आणि हा अन्याय आहे आणि ते पण नवीन पिढीच्या शिक्षणाबद्दल. NEPचं मोठं धोरण आणण्यासाठी एवढं क्रेडिट हे सरकार घेतं. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक वेळेस मोठी मोठी उद्घाटनं करतात, करोडो रुपयाचा धुराळा त्याच्यावर होतो. मग आमच्या मुलांनी मन मोकळेपणे जर वास्तव राज्याच्या समोर आणलं तर तो गुन्हा झाला आणि तो गुन्हा असेल तो मी स्वतः तो करीन आणि मग जेलमध्ये टाकावं आम्हाला या सरकारने. SIRची मुदत संपली आहे आणि अजून सुद्धा काल ट्विट केलंय की 1 कोटी लोकांचं अजून बाकी आहे. नाही, असं नाही आहे. SIRची एक्सटेन्शन पहिल्यांदा केलं होतं, आता एक्सटेंड झालेलं आहे. आता ज्यांची नावं राहिलेली आहेत त्यांना 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. त्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पुन्हा अपियर होऊ शकता आणि तिथे सांगू शकता की मला माझं नाव घालायचं आहे किंवा एखादी चूक झाली असेल नावामध्ये, वयामध्ये, फोटोमध्ये तर करेक्शन करण्यासाठी इलेक्शन कमिशनने 2 महिन्याचा कालावधी दिला आहे. तर आज आमच्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की ताकदीने आम्ही उतरून सगळे BLO असतील, संघटना असेल, गावकरी असतील यांच्यापर्यंत पोचून आणि अर्थातच सरकारची ही जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून हे पारदर्शक व्हावं याच्यासाठी सगळ्यांनी मिळून पुढचे 2 महिने प्रयत्न केले. पारदर्शक होते असं वाटतं? माझ्या लोकसभा मतदारसंघाचा मी अनुभव सांगते. मी डेली मॉनिटरिंग करते त्याचं आणि माझ्या अनेक भागांमध्ये म्हणजे अनेक लोकांची नावं 2 ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी प्रश्नचिन्ह झालेले आहेत. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यात आम्हाला अग्रेसिव्हली काम करावं लागेल की ह्याच्यात किती तफावत आहे आणि गॅप्स आहेत. त्यामुळे पुढचे 2 महिने एक संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आमच्या सगळ्या पदाधिकारी, आमचे वरिष्ठ नेते, आम्ही सगळे फील्डवर या कामासाठी असतो. 16 ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीमध्ये येणार असं पवारसाहेबांनी सांगितलं. एकीकडं दुसरीकडं अशी चर्चा आहे की NDAमध्ये तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाणार आहे. ही आता चर्चा आल्यानंतर
चर्चा सुरू झाली. समाज आणि आमची चर्चा 12 वर्ष चालली आहे, त्याच्यामुळे 12 वर्ष आम्ही जाणार असं तुम्ही सगळे तुमच्या चॅनलवर दाखवताय. त्यामुळे 12 वर्ष ही चर्चा चालू आहे, अजून 3 वर्ष चालू दे, काय करणार. तुम्हाला पण चॅनल चालवायचं आहे, त्यामुळे त्याच्यात काही गैर तुमचा नाही. पक्ष जाणार आहे का एनडीए मध्ये? माझ्या माहितीप्रमाणे आमचा पक्ष हा आज विरोधी पक्षात गेले 12 वर्ष आम्ही आहोत आणि ह्या देशाचे मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण निष्ठेने आम्ही काम करतो. 16 ऑक्टोबरला मोदी येतात, कशा पद्धतीचा कार्यक्रम असेल? मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे. आम्ही त्या प्रोग्रॅम नक्की कसा असेल, 30 तारीख का एखादा दिवस पुढे मागे होईल, त्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतो. एकदा कन्फर्मेशनचं पत्र आलं